हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. उपोषण सुरू होताच मनोज जरांगेंचा एल्गार. आझाद मैदानावर जनसागर उसळला. लवकरात लवकर मुंबई मोकळी करा. मनोज जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन. काळजी करू नका, आपण मॅनेज होणार नाही. जरांगेंचं वक्तव्य. मराठा आंदोलकांमुळे मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी. शेकडो गाड्यांची फ्री वेवर रांग. आंदोलकांचा आझाद मैदानाकडे ओघ सुरू. सरकारचं शिष्टमंडळ संध्याकाळी मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न. मनोज जरांगेंच्या मागण्यांवर चर्चेतून तोडगा निघेल. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. मराठा आरक्षणावर काँग्रेस नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आझाद मैदानावर. संदीप क्षीरसागरांसह प्रकाश सोळंकेंचा जाहीर पाठिंबा. जरांगेंचं आंदोलन हे फडणवीस सरकार उलथवण्याचा प्रयत्न. अजित पवार गटाचे आमदारही सामील असल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. मराठ्यांपाठोपाठ ओबीसी संघटनाही आक्रमक. उद्यापासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. शहा आज अंधेरीतल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपतीचं तर शनिवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना 3 महिन्यांची मुदतवाढ. राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पदावर कायम राहणार.